एकदा ना संपदाताई घरी आली आणि तिच्या मागोमाग वच्छी आत्या पण आल्या. आणि मग दोघी काय म्हणाल्या? वच्छी आत्यांनी आल्या आल्या विचारलं की संपदाने तुम्हाला ललिताचं खरं रूप दाखवलं की नाही. बरं मग? अगं मग काय, ताई आईंबद्दल काहीच बोलली नव्हती. उलट तिने सगळ्यांना असं सांगितलं होतं की वच्छी आत्यांनी ह्या घरात भांडणं लावण्यासाठी 5 लाख रुपये तिला दिले. छे, वच्छी असं कधीच करणार नाही. ते मलाही माहिती आहे, पण ताईने आत्यांनी दिलेला चेक दाखवला. म्हणजे वच्छीकडून पैसे घेऊन सुद्धा ती वच्छीच्या विरोधात बोलली. ती संपदा लहानपणापासून कशी आहे ठाऊक आहे ना तुला? पण मला काही कळतच नाहीये. ललिताबाईंच्या बाजूने बोलण्यात संपदाचा काहीतरी स्वार्थ आहे. 5 लाखापेक्षा सुद्धा मोठा. आणि तो तुला शोधून काढायचा आहे. हे सगळं आईनीच घडवून आणलं असेल. कदाचित त्याच असतील या घटनेच्या मागे. पण मग संपदाताई कशी आली त्या दिवशी आणि तिच्या मागे नेमक्या वच्छी आत्या आल्या? नाही, पण वच्छी आत्या सुरुवातीला अगदी कॉन्फिडेंट वाटत होत्या. त्या म्हणाल्या पण होत्या की ललिताचं खरं रूप कळलं ना तुम्हाला. मग ताईने तर त्या दिवशी आईंची बाजू घेतली होती. हा, पण ते कळल्यावर वच्छी आत्या बिथरल्या होत्या. इथेच काहीतरी पाणी मुरतंय. ताई कशी आली या प्रकरणात? सगळ्या प्रश्नांचा रोग ताईच्या दिशेने. मला विचार असं कळलं. शंभर वर्ष आयुष्य. हॅलो. हाय. हाय स्वानंदी, कशी आहेस? मी मस्त. घरी सगळे ठीक आहेत ना? एकदम मस्त मजेत. ऍक्च्युली आजच तुझी आठवण काढली होती. सगळ्यांना जेवायला बोलवायचं चाललं होतं, पण ते जरा पोस्टपोन केलंय. अगं संपदाची मैत्रीण आहे ना, ती जरा आजारी पडली. त्यामुळे ती तिकडे गेली रात्रभर. तिला राहावं लागणार आहे म्हणून मग पोस्टपोन केलं. आणि तीच नसेल तर मग पार्टी करण्यात तरी काय अर्थ आहे ना? बरोबर आहे. पण ठीक आहे ना, आपण जेवायला काही कधीही भेटू शकतो. हो ना. महेश, एक विचारू? विचार की. ताई खरंच इतकी बदलली आहे का? एकदम, म्हणजे यू वोंट बिलीव्ह, इतकी बदलली तुझी ताई. खरंच? म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये? म्हणजे तिच्या वागण्यातनं ती काहीतरी वेगळं विचित्र वागते अशी शंका नाही आली तुला? अजिबात नाही, अजिबातच नाही. उलट मला असं फिलिंग यायला लागलं की मी आता खूप भाग्यवान आहे आणि मला किती छान बायको मिळाली असं वाटायला लागलंय मला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?